वेलकम फ्रेंड्स, नमस्कार. मी महेश. आजच्या माझ्या या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे येणारी आपली, त्या संदर्भातचं जे 15 क्वेश्चन्स येतात करंट अफेअर्सचे. अनेकदा आपल्याला सोपे प्रश्न सुद्धा हँडल करता येत नाहीत, तर ते आपण पाहूया की नेमके कोणते प्रश्न येतील आणि हे यातीलच प्रश्न फिक्स येणार आहेत. तर काळजीपूर्वक बघा की पहिला जो प्रश्न आहे की वैदिक क्लॉक भारतामध्ये इन्स्टॉल केलं गेलं आणि ते जगातील पहिलं वैदिक घड्याळ ज्याला आपण म्हणतो, तर ते कुठल्या राज्यामध्ये असेल किंवा कोणत्या शहरामध्ये असेल, हा पण प्रश्न येऊ शकतो. तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये आणि ते जे शहर आहे ते आहे उज्जैनमध्ये. हं. उज्जैनमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा की साऊथ अमेरिकन कंट्री आहे की ज्याच्यामध्ये हेल्थ इमर्जन्सी लागू केली, म्हणजे आरोग्य आणीबाणी ज्याला म्हणतात ती लागू केली. कशासाठी? तर डेंग्यू फेवर, डेंग्यूचा तिथं खूप प्रसार झाला होता. तर तो देश कोणता आहे? तर तो देश आहे पेरू. पेरू हा देश आहे. तर डेंग्यू फेवरशी रिलेटेड जो इतर एक आजार असेल तो पण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि थोडक्यामध्ये हे असं आपण लक्षात घेऊ शकतो. भारतामधला एक डान्स प्रकार जो आहे, आपण त्याला डान्स, फोक डान्स म्हणतो, नृत्य प्रकार. तर तो कोणता? एक लिस्ट ऑफ इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज जे आहे युनेस्कोची, त्याच्यामध्ये सामील केला गेला. तर तो आहे गुजरात राज्याचा गरबा. हा एक डान्स जो आहे आपण पाहतो, तर तो डान्स प्रकार याच्यामध्ये सामील केला गेला. त्यामुळे हे प्रश्न असे येतात. आपल्याला उत्तर कोरिया कायम चर्चेत असतो, हे हा देश, पण याने पण एक सॅटेलाइट लॉन्च केलंय. स्पाय स्पाय म्हणजे देखरेख, गुप्तहेरपणे लक्ष ठेवणे, असा अशा टाईपचं सॅटेलाइट. त्या सॅटेलाइटचं नाव विचारू शकतात किंवा हा जो एक शब्द आहे तो कशाशी संदर्भात आहे असं पण येऊ शकतं. तर तो बघा, चोली मा वन असं ते नाव आहे. तर तो सॅटेलाइटचं नाव, म्हणजे हे पर्टिक्युलर शब्द तुम्ही ते विचारू शकतात. तर हे लक्षात घ्या. त्यानंतरचा जो प्रश्न आहे बघा, काही नोबेल पारितोषिक हे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणते आहेत. तर अगोस्तिनी क्रॉसूज यांना फिजिक्स मधला, भौतिकशास्त्रामधला नोबेल पारितोषिक मिळाला 2023 मध्ये, 2023 साठी. तर इंडो बांगला जॉईंट एक्सरसाइज संपवते, हा प्रश्न तर सोपाच आहे. तर मोहम्मद वॉज प्रेसिडेंट इलेक्शन्स मालदीव, मालदीव आणि भारताचे काही संबंध बिघडले होते. तर हे जे इलेक्शन्स आहे, डॉक्टर मोहम्मद मुरिझो विन्स द प्रेसिडेंटल इलेक्शन्स इन द मालदीव, तर हे हा प्रश्न येऊ शकतो. तर औषधशास्त्रामध्ये, मेडिसिन मध्ये कॅटेलिन कॅरिको आणि ड्र्यू वेसिमेन्स यांना नोबेल पारितोषिक मिळालं. तर रामानुजन प्राइज जे गणितामध्ये असतं, तर ते कुणाला बघायला मिळालं? तर रुइक्सिंग झँग यांना मिळालं. तर इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स, तर हा तर आपल्याला माहित आहे. तर नोबेल प्राइज केमिस्ट्रीमध्ये कुणाला मिळालं? तर बघा, माउंगी बॉर्वेंडी लुईस ब्रूस अँड अलेक्सी विन यांना मिळालं. तर याच्यामध्ये झेलँडिया डिस्कवर ॲज द एट्थ कॉन्टिनंट इन द वर्ल्ड, म्हणजे जे आठवं खंड आहे जगामध्ये, तर ते कुठलं आहे? तर झेलँडिया नावाचं. तर हा शब्द लक्षात घ्या. हा शब्द कशाशी संदर्भात आहे हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर साहित्यामध्ये जो पुरस्कार नॉर्वेच्या व्यक्तीला मिळाला, जॉन ओलाव फॉसी. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे महत्वाचा जो आहे बघा, ते नर्गिस मोहम्मदी, या महिला आहेत इराणच्या. त्यांना नोबेल पीस प्राइज म्हणजे शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक मिळालं. तर हे कशा संदर्भात आहे? तर त्या इराणमध्ये हिजाबच्या विरोधात आंदोलन झालं होतं, हिजाब विरोधी आंदोलन. तर त्याच्यामध्ये त्यांचं खूप महत्वाचं काम आहे. त्या मानवी हक्क आणि इराणी महिला शांतता यांच्या संदर्भात खूप काम करतात. त्या सध्या तुरुंगात पण होत्या. तर तुरुंगामध्ये असताना त्यांना हा पुरस्कार इथं मिळालेला आहे.